शहाण्णव कुळी मराठा हे शब्द कानावर पडले की आपल्या डोळ्यासमोर शौर्य, वारसा आणि इतिहासाची एक मोठीच्या मोठी परंपरा उभी राहते, नाही का? पण या 96 कुळांची रचना नेमकी आहे तरी कशी? चला तर मग या प्राचीन आणि तितक्याच रंजक व्यवस्थेचा अर्थ आज आपण समजून घेऊया. मराठा हा शब्द मुळात आला कुठून? याच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला रघुवंशातील या प्राचीन संस्कृत श्लोकाकडे बघावं लागेल. यामध्ये एका अशा महान योद्ध्याचं वर्णन आहे जो एकटाच हजारो शत्रूंना तोंड देऊ शकतो, आणि याच वर्णनात आपल्याला महारथी या शब्दाचा उगम सापडतो. तर महारथी म्हणजे काय? जो युद्धकलेत इतका प्रवीण आहे की तो एकटा 10,000 योद्ध्यांशी लढू शकतो. याच शक्तिशाली व्याख्येमध्ये मराठा या शब्दाचं मूळ दडलेलं आहे असं मानलं जातं. ही फक्त एक उपाधी नव्हती, तर ते अतुलनीय शौर्यासाठी दिलेलं एक बिरुद होतं, एक सन्मान होता. पण मराठा हा शब्द फक्त एका योद्ध्यापुरता मर्यादित नाहीये. या शब्दाची आणि महाराष्ट्र या नावाची मुळं इतिहासात खूप खोलवर रुजलेली आहेत. चला पाहूया त्यांचा हा प्रवास नेमका कसा झाला. तुम्ही विचार करा, या शब्दांचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. अगदी वाल्मिकी रामायणात राजा दशरथाचा उल्लेख महाराष्ट्राचे प्रवर्तक म्हणून येतो. मग इसवी पूर्व 6व्या शतकातल्या जैन ग्रंथांमध्ये सुद्धा महाराष्ट्र शब्द आढळतो. इतकंच नाही तर भाजे लेण्यांमधल्या शिलालेखात महारथी आणि प्राचीन व्याकरणात महाराष्ट्री भाषेचाही उल्लेख सापडतो. म्हणजे हे सगळे पुरावे या शब्दांचं प्राचीनत्व सिद्ध करतात. तर ह्या ऐतिहासिक नावाच्या मागे एक खूप मोठी आणि इंटरेस्टिंग सामाजिक रचना आहे. 96 कुळी मराठा समाज प्रामुख्याने 2 महान वंशांमध्ये विभागला गेला आहे, आणि हेच वंश या संपूर्ण कुळव्यवस्थेचा पाया आहेत. हे 2 महान वंश म्हणजे एक सूर्यवंश, जे स्वतःला थेट सूर्यदेवाचे वंशज मानतात, आणि दुसरे सोमवंश म्हणजे चंद्रदेवाचे वंशज. ह्याच 2 मुख्य प्रवाहांमधून पुढे 96 कुळांच्या शाखा फुटल्या आहेत, आणि हीच विभागणी त्यांच्या परंपरेचा एक महत्त्वाचा आधार आहे. आता वंश तर कळला, पण यानंतर प्रत्येक कुळाची ओळख आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टींवर ठरते, आणि याच गोष्टी प्रत्येक घराण्याला त्यांचे एक वेगळेपण देतात. चला, त्या काय आहेत ते समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे गोत्र. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपली पितृवंशीय परंपरा आहे, जी थेट विश्वामित्र, वशिष्ठ किंवा जमदग्नींसारख्या मूळ ऋषींपर्यंत पोचते. यातूनच आपल्या मोठ्या घराण्याचं मूळ समजतं आणि आपली सामाजिक ओळख निश्चित होते. आणि दुसरं म्हणजे देवक. देवक म्हणजे काय? तर प्रत्येक कुळाचं एक खास पवित्र प्रतीक. हे काहीही असू शकतं, एखादं झाड, पक्ष्याचं पीस, एखादं शस्त्र किंवा अगदी एखादी वेल. प्रत्येक कुळाचं देवक वेगळं असतं, आणि ते त्यांच्या कुलदेवतेचं प्रतीक मानलं जातं. आता वंश, गोत्र आणि देवक या 3 गोष्टी एकत्र येऊन एखाद्या घराण्याची ओळख कशी पूर्ण होते, चला बघूया. हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो की नाही, की अरे, आपल्या वंशाचा तपशील नेमका कसा शोधायचा? चला तर मग पाहूया हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे आणि याची रचना कशी असते. इथे बघा, काही उदाहरणं दिली आहेत. जसं की भोसले घराणे हे सूर्यवंशी आहेत. त्यांचं गोत्र आहे कौशिक आणि देवक आहे पंचपल्लव. याच पद्धतीने जाधव, मोरे, पवार प्रत्येक आडनावाला त्याचा वंश, गोत्र आणि देवक जोडलेलं असतं, आणि याच माहितीच्या आधारावर आपल्या घराण्याचा संपूर्ण वारसा शोधता येतो. हा प्रयत्न आहे ना, तो फक्त आपला इतिहास आणि परंपरा आदराने जपण्यासाठी आहे. कारण खरी ओळख ती काही आडनावाने किंवा जन्माने ठरत नाही, ती ठरते आपल्या स्वभावाने, आपल्या विचारांनी. याच दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊया. बरं, आता आपल्या तिसऱ्या साधनाकडे वळूया. हे साधन मराठा समाजाच्या उदयाबद्दल जरा वेगळा दृष्टिकोन मांडते, म्हणजे थोडा ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय. हो, हा दृष्टिकोन पहिल्या साधनातल्या मांडणीपेक्षा बराच वेगळा आहे, हे खरंय. या तिसऱ्या साधनात असं म्हटलं आहे की मराठा जात ही काही एकाच प्राचीन क्षत्रिय मुळातून आलेली नाहीये. त्यांच्या मते ही ओळख एका गुंतागुंतीच्या दीर्घ अशा ऐतिहासिक प्रक्रियेतून हळूहळू विकसित झाली, म्हणजे ती एकाएकी नाही झाली. या विचारानुसार काय झालं तर दख्खनच्या पठारावर राहणारे वेगवेगळे शेतकरी आणि पशुपालक समूह होते, जसं की कुणबी म्हणजे शेतकरी, धनगर म्हणजे पशुपालक, कोळी आणि इतरही स्थानिक गट. या समूहांमधली कुटुंब हळूहळू एकत्र आली आणि त्यातून मराठा ही ओळख तयार झाली. ही प्रक्रिया तशी अनेक शतकं चालली, पण तिला विशेष वेग आला तो साधारण 16व्या आणि 17व्या शतकात.
आणि याला मुख्य कारण होतं लष्करी सेवा आणि त्यातून मिळणारं राजकीय स्थान. सुरुवातीला दख्खणी सल्तनती होत्या, निजामशाही, आदिलशाही वगैरे, आणि मग मुघल. यांच्या सैन्यात ही मंडळी भरती झाली, पराक्रम गाजवला, छोटी मोठी वतनं मिळवली. आणि मग पुढे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तेव्हा तर या प्रक्रियेला खूपच बळ मिळालं. म्हणजे लष्करी कामगिरी आणि राजकीय प्रभाव यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढली आणि त्यातून ही ओळख घट्ट होत गेली. अगदी बरोबर, की जसजशी या कुटुंबांची प्रतिष्ठा आणि सत्ता वाढत गेली, तसतसं त्यांनी स्वतःला हिंदू वर्णव्यवस्थेतल्या क्षत्रिय वर्गाशी जोडून घ्यायला सुरुवात केली. क्षत्रिय म्हणजे योद्धे आणि शासक वर्ग. इतकंच नाही तर 19व्या शतकात म्हणजे ब्रिटिश काळात काही नवीन वंशावळी पण तयार केल्या गेल्या, ज्या त्यांना थेट उत्तरेकडच्या राजपूत कुळांशी किंवा अगदी प्राचीन सूर्यवंशी चंद्रवंशी राजांशी जोडण्याचा प्रयत्न करत होत्या. समाजशास्त्राचे अभ्यासक याच प्रक्रियेला क्षत्रियीकरण म्हणजे क्षत्रियायझेशन म्हणतात, किंवा काही वेळा संस्कृतीकरण म्हणजे संस्कृतायझेशन असंही म्हटलं जातं. आता इथे गंमत बघा, आपल्याकडे 2 प्रकारची साधनं आहेत. एक जे प्राचीन क्षत्रिय मुळावर भर देतंय आणि दुसरं जे ह्या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या प्रक्रियेबद्दल बोलतंय. दोन्ही मराठा ओळखीच्या निर्मितीचे 2 वेगळे पण महत्वाचे पैलू आपल्यासमोर ठेवतायत. पण मग इथे एक प्रश्न येतो, जर क्षत्रियीकरण ही नंतर घडलेली प्रक्रिया होती, तर मग पहिल्या साधनात जी प्राचीन महारथी परंपरेची गोष्ट सांगितलीये तिकडे कसं बघायचं? या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा हे जरा किचकट वाटतंय. हो, हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आणि थोडा गुंतागुंतीचा आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा असू शकतात यावर अभ्यासकांमध्ये पण पूर्ण एकमत नाहीये. काही जण मानतात की महारथी परंपरा खरी होती आणि नंतरच्या काळात अनेक गट त्या परंपरेशी जोडले गेले. आणि दुसरे काय म्हणतात? तर काही अभ्यासकांना असं वाटतं की महारथीसारख्या ज्या संकल्पना आहेत त्यांचा वापर नंतरच्या काळात, म्हणजे जेव्हा ही कुटुंब वर येत होती, तेव्हा क्षत्रिय असल्याचा दावा अधिक मजबूत करण्यासाठी केला गेला. मग सत्य काय असेल? मला वाटतं सत्य कदाचित या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असू शकतं. म्हणजे असं शक्य आहे की काही कुळांचं मूळ खरंच प्राचीन योद्ध्यांपर्यंत पोहोचत असेल, तर बरीच कुटुंब नंतरच्या काळात लष्करी सेवेतून वर येऊन या मोठ्या ओळखीचा भाग बनली असतील. दोन्ही गोष्टी असू शकतात. आता आपण मराठा साम्राज्याच्या इतिहासाकडे वळूया. 3ऱ्या साधनात त्याचा पण उल्लेख आहे. मराठ्यांचा इतिहास म्हटलं की पहिलं नाव येतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. हो, साहजिकच आहे. मराठ्यांचा एक संघटित आणि प्रभावी राजकीय उदय झाला तो 17व्या शतकात, आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यामुळेच. शिवाजी महाराज जे भोसले कुळातले होते, त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीला आणि बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान दिलं आणि एक स्वतंत्र सार्वभौम हिंदू राज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्य. त्याची राजधानी रायगड होती. महाराजे फक्त पराक्रमी योद्धेच नव्हते, तर ते एक अत्यंत कुशल प्रशासक आणि दृष्टे राजे होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं, एक चांगली महसूल व्यवस्था उभी केली होती, गडकिल्ल्यांची उत्तम व्यवस्था लावली होती, आणि विशेषतः त्यांची जी गनिमी काव्याची पद्धत होती ना, म्हणजे गरिला वॉरफेअर, ती खूप प्रभावी ठरली. आरमाराबद्दल पण उल्लेख असतो नेहमी. हो, त्यांनी एक शक्तिशाली आरमार पण उभं केलं होतं. शिवाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज, मग छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी खूपच प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचं रक्षण केलं. त्यानंतरच्या काळात सत्ता पेशव्यांकडे आली. पेशवे मूळचे पंतप्रधान होते, पण नंतर ते पद वंशपरंपरागत झालं. विशेषतः पहिले बाजीराव पेशवे, त्यांच्या काळात म्हणजे 18व्या शतकात मराठा साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला. उत्तरेला अटकेपार झेंडे लागले आणि दक्षिणेला तंजावरपर्यंत मराठ्यांचा प्रभाव निर्माण झाला होता. पण मग इतका मोठा विस्तार होऊन सुद्धा साम्राज्याला नंतर उतरती कळा का लागली? काय कारण होती? त्याची अनेक कारणं होती. एक तर काय झालं, हळूहळू ते एकसंध राज्य राहिलं नाही. त्याचं रूपांतर एका सैलशा महासंघात म्हणजे कॉन्फेडरेशनमध्ये झालं. महासंघ म्हणजे ग्वालियरचे शिंदे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले, हे सगळे पराक्रमी सरदार होते. ते आपापल्या प्रदेशात जवळपास स्वतंत्रपणे कारभार करायला लागले. मग त्यांच्यात आपापसात संघर्ष, स्पर्धा वाढली. आणि पानिपत? हो, पानिपतची 3री लढाई 1761, तो एक खूप मोठा धक्का होता. अब्दाली विरुद्ध मराठ्यांचा पराभव झाला. यातून त्यांची लष्करी शक्ती एकदम कमी झाली असं नाही, पण त्यांची जी राजकीय एकजूट होती आणि प्रतिष्ठा होती त्याला नक्कीच तडा गेला. अखेरीस ब्रिटिशांशी युद्ध झाली.
3 इंग्रज-मराठा युद्ध झाली आणि तिसऱ्या युद्धानंतर 1818 मराठ्यांची राजकीय सत्ता जवळजवळ संपुष्टात आली. पेशव्यांचा पराभव झाला, ब्रिटिशांनी पेशवाई खालसा केली. पण शिंदे, होळकर, गायकवाड यांची संस्थाने तर होती नंतरही. हो, त्यांची संस्थाने ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली टिकून राहिली काही काळ, पण मराठ्यांचं जे अखिल भारतीय पातळीवरचं वर्चस्व होतं ते मात्र संपलं. तिसरं साधन सांगतं की आजही मराठा समाज आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक महत्त्वाचा प्रभावी घटक आहे. आणि त्याचबरोबर समाजातला मोठा वर्ग अजूनही शेतीवर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या साधनातला जो विचार आहे ना, जो व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. काय आहे तो नेमका विचार? त्या डिस्क्लेमरमध्ये एकदम स्पष्टपणे म्हटलं आहे की अशा प्रकारची माहिती देण्याचा उद्देश जातपात वाढवणं किंवा जातीभेद करणं हा अजिबात नाहीये. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हो, उलट प्रत्येक कुळाची जी ओळख आहे, इतिहास आहे, परंपरा आहे, ती माहिती पुढच्या पिढीपर्यंत आदरानं आणि अभिमानानं पोचावी, हा त्यामागचा उद्देश आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जेव्हा आपण इतिहास आणि ओळखीबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ वर्तमानातल्या भेदभावाला किंवा उच्च-नीचतेला खतपाणी घालणं असा अजिबात नसावा. माणसाची खरी जात ही त्याच्या जन्मानं किंवा आडनावानं ठरत नाही. ती ठरते त्याच्या स्वभावानी, त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीने आणि त्याच्या विचारांनी. म्हणजे माणूस म्हणून तो कसा आहे हे महत्वाचं. बरोबर. आणि याच संदर्भात एक प्रश्न पण उभा राहतो की आपण भूतकाळातल्या ओळखी आणि परंपरांचा अभ्यास का करतो आणि त्यातनं जे काही आपल्याला समजतं त्याचा आजच्या जगण्याशी, आजच्या मूल्यांशी कसा संबंध जोडायचा. तर आजच्या ह्या चर्चेतून आपण मराठा ओळख आणि इतिहासाचे बरेच पैलू पाहिले. 96 कुळी संकल्पना, गोत्र, देवक, वंश हे सगळं समजून घेतलं. मराठा शब्दाचं मूळ, त्याचं प्राचीनत्व, त्याचा शौर्याशी असलेला संबंध बघितला. हो, आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या उदयाबद्दलचा एक वेगळा म्हणजे ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोन पण आपण तपासला. आणि मग मराठा साम्राज्याचा उदय, त्याचा तो प्रचंड विस्तार आणि त्याचा अस्त याचाही एक थोडक्यात आढावा घेतला. या सगळ्याला एकत्र बघितलं तर काही मुख्य गोष्टी समोर येतात. पहिली म्हणजे मराठा ओळख ही खूप बहुआयामी आहे, गुंतागुंतीची आहे. त्यात प्राचीन क्षत्रिय परंपरांचे दावे पण आहेत आणि ऐतिहासिक सामाजिक एकत्रीकरणाची प्रक्रिया पण आहे. दोन्ही गोष्टी दिसतात. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे गोत्र, देवक, वंश यांसारख्या संकल्पना आजही अनेकांसाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्या ओळखीचा, परंपरेचा भाग आहेत. आणि तिसरी अर्थातच मराठा साम्राज्याचा उदय आणि अस्त हा आपल्या भारताच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. ह्यात काही शंकाच नाही.